नमस्कार. राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाहणारे वारे वाहणार. भर उन्हाळ्यात हे काय सुरू झालंय? तर मित्रांनो, आपण पाहूयात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काय आता नवीन अंदाज दिला आहे. याच कारणानं पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसानं शिडकावा केला असून इथं महाराष्ट्रातील अशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये घोंघणारे वारे, राज्यात काही अशी दमट हवामान पाहायला मिळू शकतं. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करायला झालं तर इथं भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण कायम असेल. राज्यात सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर इथं ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान याच काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्याकडे एकीकडे उन्हाळ्यात पाहताच आता पावसाचं सावट असताना दुसरीकडे विदर्भ आणि तिथेच सोलापुरात पारा उच्चांकी पातळी पोहोचला आहे. बहुतांश भागांमध्ये 40 पार केला आहे. तर मित्रांनो, नवनवीन अंदाज, हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.